शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेत आहेत। सातारा लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही। महत्त्वाची बातमी, आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर या नावांची सध्या चर्चा जोर धरतीये। दरम्यान या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। लोकसभेच्या निवडणुकीचा आता दुसरा टप्पा सुरू असून साताऱ्यातला उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसतानाच या ठिकाणी आता महाविकास आघाडीची या ठिकाणी बैठक आहे। शरद पवार गटाचे आज सातारा येथे कोडोलीत सर्व कार्यकर्त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू आहे। प्रत्येक मतदारसंघ जो तालुक्यातला प्रत्येक मतदारसंघ आहे त्या प्रत्येक मतदारसंघ तालुका निहाय बैठका आता शरद पवार साताऱ्यामध्ये घेत आहेत। एकंदरीतच साताऱ्यातला हा उमेदवारी उदयनराजे भोसले यांची भाजप पक्षाकडून अद्याप अजून घोषित झाली नाही। मात्र उदयनराजे यांनी भाजप पक्षाकडून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली असतानाच शरद पवार आज साताऱ्यात दस्तूरखुद्द दाखल झालेले आहेत। काही वेळातच कदाचित किंवा आज उदयनराजे भोसले यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महाविकास आघाडीचा हा उमेदवार या ठिकाणी घोषित करण्यात असल्याचं या ठिकाणी कळतंय। कॅमेरामन जुबैरसह इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।